नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. जेई मेन्स 2026 बद्दल एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आहे, जी म्हणजे यावर्षी जे जेई मेन्सचे फॉर्म भरण्यात आले त्याची करेक्शन विंडो. तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहेत की जेईच्या फॉर्ममध्ये कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण पाहायला पाहिजेत, ज्या चुकल्या असेल त्यामध्ये आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. त्याआधी सर्वात आधी आपण नोटीस बघूया. यावर्षी जेई मेन्सच्या वेबसाईटवरती इथे नोटीस आलेली आहे, करेक्शन इन द पर्टिक्युलर ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द जेई मेन एक्झामिनेशन. तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चूक झाली असेल तर तुम्ही दिनांक 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर या 2 दिवसामध्ये ॲज पर ॲनेक्शर 1 तुम्ही चेंजेस करू शकतात. ओके. त्याने आता ॲनेक्शर 1 मध्ये काय दिलेलं आहे, कुठल्या फील्डमध्ये चेंज करता येणार आणि कुठल्या फील्डमध्ये चेंज करता येणार नाही. यामध्ये आपण बघूया. कुठल्या फील्डमध्ये चेंज करता येणार नाही, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ॲड्रेस, एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि फोटो या गोष्टीमध्ये आपल्याला चेंज करता येणार नाही. जे काही फील्ड आपण भरले, जे काही आपण दिलेले असतील माहिती, ती आपल्याला तशीच कंटिन्यू करावी लागणार आहे या फील्डमध्ये. परंतु कॅन्डिडेट नेम किंवा वडिलांचं नाव किंवा आईचं नाव यापैकी कुठली पण एक फील्ड आपण बदलू शकतो. 10वी-12वी स्टेट कोड ऑफ एलिजिबिलिटी, तुमचं 12वीचं राज्य, तुमचं कुठल्या राज्यातनं 12वी झालेलं आहे हे जर चुकलेलं असेल तर ते आपण पूर्णपणे चेंज करू शकतो. 10वी-12वीची आपण सगळी माहिती बदलू शकतो. त्यानंतर तुमच्या एक्झामिनेशन सिटी जर तुम्हाला बदलायची असेल किंवा मीडियम ऑफ एक्झामिनेशन बदलायचं असेल ते तुम्ही बदलू शकतात. तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर, तुमची कॅटेगरी, तुमचं सब कॅटेगरी किंवा तुमची सही जर तुम्हाला बदलायची असेल तुम्ही बदलू शकता. जर चुकून व्यवस्थित सही अपलोड झाली नसेल, जेंडर चुकला असेल, कॅटेगरी व्यवस्थित मेन्शन केली नसेल, किंवा डेट ऑफ बर्थ चुकली असेल, ह्या गोष्टी आपल्याला चेंज करता येतात. ओके. त्यानंतर पेपर तुम्हाला बीटेक किंवा आर्किटेक्चर, बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, फॉर्म भरताना चुकून बीटेकच्या ऐवजी फक्त आर्किटेक्चरचा पेपर टिक केला असेल, म्हणजे इंजिनिअरिंगच्या ऐवजी तुम्ही दुसरा पेपर टिक केलाय किंवा अनवॉन्टेड पेपर टिक केला असेल तर ते तुम्हाला चेंज करता येतं. सोबत तुम्हाला ज्यांनी आधार सोडून इतर आयडेंटिटी प्रूफ अपलोड केलेले आहेत त्यांना त्यांचे आधार डिटेल अपलोड करता येणार आहेत. तेव्हा सर्वांना विनंती आहे, ज्यांनी आधार डिटेल नंबर नसल्यामुळे मॅच केला नव्हता, दुसरे डिटेल्स टाकले होते, ते त्यांचे लेटेस्ट आयडी प्रूफ अपडेट करू शकतात. ओके. जर तुम्ही ह्या काही गोष्टी चेंज केल्या यामुळे जर तुमच्या फॉर्मची फीस वाढली तर ती एक्स्ट्रा फीस तुम्हाला द्यावी लागेल. पण आता इथे सांगितल्याप्रमाणेच गोष्टी आपण बदलू शकतो. त्यात सगळ्यात महत्वाचं आहे नाव, जेंडर, कॅटेगरी आणि पेपर. ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी, पालकांनी व्यवस्थित बघायच्या की आपली चूक झालेली नाहीये. त्यात अजून एक महत्वाचे म्हणजे स्टेट कोड ऑफ एलिजिबिलिटी. ज्यांचं 12वी महाराष्ट्रात झालेलं आहे त्यांनी महाराष्ट्र ठेवलं पाहिजे. ज्यांचं 12वी ज्या राज्यातनं झालेलं आहे त्यांनी ते राज्य निवडलं पाहिजे. या प्रकारे तुम्ही तुमच्या गोष्टी चेक करू शकतात. इथे आपण कन्फर्मेशन पेज एक सॅम्पल बघूया. इथे तुम्ही तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ बघायचे. त्यानंतर तुमचं जेंडर, तुमची कॅटेगरी, तुमच्या सब कॅटेगरी, जर पीडब्ल्यूडी असेल तर सब कॅटेगरी. त्यानंतर तुमचा बीटेकचा पेपर, बीटेकच चूज केलाय का, तुम्हाला जो पाहिजे तो चूज केलाय तुम्ही, ते बघून घ्यायचंय. त्यानंतर सेंटर तुम्ही बदलू शकता. 10वी आणि 12वीची माहिती पण तुम्ही बदलायची असेल तर बदलू शकतात. बाकीची माहिती तुम्ही एवढी महत्वाची नाहीये बाकी फॉर्म मध्ये, पण ह्या गोष्टी तुम्ही बदलू शकतात. त्यानंतर तुमचा फोटो आपण बदलू शकत नाही, पण सिग्नेचर आपण बदलू शकतो. तर आपल्या फॉर्म मध्ये जर काही चेंजेस असतील तर सगळ्यांनी आयडेंटिफाय करून घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर आम्हाला कळवायचे, जेणेकरून ज्यांना आमच्याकडनं हे बदलून हवं असेल ते आम्ही बदलून देऊ, किंवा नोटीसमध्ये दिल्याप्रमाणे 1 आणि 2 डिसेंबर या 2 डिसेंबरला रात्री 12 वाजण्याच्या आत तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करून घ्यायचं आहे. आता विशेषतः ज्यांना मी म्हणेन की ज्यांनी कॅटेगरीचे विद्यार्थी असेल त्यांनी, विशेषतः मराठा विद्यार्थी, काही मुलांचं कुणबी निघाले त्यांनी ओबीसी मधनं फॉर्म भरलेला आहे, आणि ज्यांचा एससीबीसी निघाले त्यांनी ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरलेला आहे. पण असे काही विद्यार्थी असतील ज्यांनी रिझर्वेशन मध्ये असून ओपन, त्यांनी चुकून जनरल मध्ये फॉर्म भरला असेल, तसे विद्यार्थी इथे कॅटेगरी चेंज करून घेऊ शकतात. ज्याचा फायदा तुम्हाला नक्की ऍडव्हान्सचा कट ऑफ कमी करण्यामध्ये किंवा ऍडव्हान्सला क्वालिफाय होण्यामध्ये तुम्हाला होतो. ही झाली जेई मेन 2026 ची जी एक्झाम आहे त्यामध्ये करेक्शन कसं करायचं, कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.